आणि त्यांच्या विरुद्ध कोपर तो सुद्धा सामना पाहिला। आणि दापोली विरुद्ध आपण तळेगाव त्याचा सामना पाहतोय। तर सलामीची जोडी सरकली तळेगाव संघाकडून। आघाडीचे दोन्ही फलंदाज मनीष आणि भावेश। तळेगावकडून ही सलामीची जोडी आपण पाहतोय। मनीष पाटील आणि भावेश पाटील। मागचा सामना पाहिला अगदी 9 विकेट गेल्या होत्या। जो पोदी संघानं गोलंदाजी दाखवली त्यामध्ये हिरामन होता। विनयचं शेवटचं षटक पाहिलं। धावांचं टार्गेट अगदी मागच्या सामन्याचा विचार केला तर 55चं होतं आणि ॲनालिसिस पाहिलं होतं ज्यामध्ये 6-18, 5-18, 5-17, 4-17 अगदी षटकानं फक्त 2 धावांमध्ये 2 विकेट। चला पंच मॅच ऑन करा, सामना सुरू करा। दापोली संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच। दापोलीला विनंती करेन फिल्डिंग लावून घ्या। 2 वाजलेत। तर मॅच ऑन होईल। पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज सुमित पाटील। दापोलीकडून हे पहिलं षटक, पहिला चेंडू टॅप करतोय स्लिप मधून चेंडू चाललाय आणि सुरुवात चांगली करून देत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पंचांचा इशारा येईल आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली आहे। धावा मिळतील पहिल्या चेंडूवर 4। सुमित पाटील गोलंदाजी करतोय। पुढचा चेंडू सुमित पाटील। लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन चांगलं, आणखीन एक दिमाकेदार फटका मिळतील या चेंडूवर सुद्धा 4। तर टोटल रन्स पाहतोय, एकूण धावा धावफलकावर 8। सुरुवात आपण जरूर पाहतो बघा। राऊंड विकेटनं फ्रंट फुटचा वापर केला, बॅकफुटला गेले, फटका बनवला, जागा बनवली आणि हा फटका खेळलाय जरूर। मिळतील 4 धावा। चला दापोली संघ फिल्डिंग सुरू ठेवा। भावेश पाटील खेळतोय। भावेशच्या बॅटमधून सलग 2 चौकार पाहिले।
एक फटका आपण जरूर पाहिला, स्लीप कडून गेला तो चौकार पाहिला. आणि त्यानंतर आपण जरूर पाहिलं बॅटिंग करत असताना भावेशला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून तो फटका खेळला. सुमित पाटील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ त्याचा समाप्त झाला आणि धावा दाफलकावरती 8 आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड. अनुज इंटरप्राइजेस ज्या हनुमान दापोलीनं जिंकला टॉस आणि आपण पाहतोय त्यांनी पसंती दिली क्षेत्रक्षणाला. पुढचा चेंडू खोदून काढला, फटका जरूर लॉफ करतोय डीप कडे. पंचांचा इशारा येईल, काय बॅटिंग करतोय भावेश पाटील. 2 चौकारानंतर हा आला आणखीन एक फटका चांगला आणि हा येईल षटकार. बघा खोदून काढला, जागा बनवली, मनगटी ताकदीच्या सहाय्यानं या फटक्याला खेळलंय आणि जरूर हा षटकार. सुमित पाटील आतापर्यंत गोलंदाजी पाहिली, पॉवर प्लेमध्ये ही धुलाई पिटाई सुरू आहे. धावसंख्या 14 बिनबाद. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा भावेश पाटील रिव्हर्स अटेम्प्ट केला, इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी आहे, धाव घेण्याची तयारी, थ्रो खराब, नकार दिला मनीषनं. 1 धाव मिळेल, संघ पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 15. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि जरूर आपण चेक करूया. चला फिल्डर एकत्रित येऊ नका, फिल्डिंग नका एकत्रित येऊ, चेक करूया आपण ऑन स्क्रीनला जो निर्णय आला. सुनील तांडेल सर जरूर इथे पाहतील. गोलंदाजी मार्कवर सुमित पाटील. गावदेवी 11 तळेगाव संघासाठी बॅटिंग करत असताना भावेश पाटील सलग 2 चौकार आणि त्यानंतर षटकार. तर हे अंपायर सिग्नल नो बॉल. रिव्ह्यू आला होता, हाईट फॅक्टर पाहिलं आणि हा इशारा जरूर आला, नो बॉल, बेनिफिट मिळेल. सुमित पाटीलच्या या गोलंदाजीवर आपण टोटल रन्स पाहिले. आता नो बॉल. मनीष पाटील खेळेल स्ट्रायकर एंडला. सुमित पाटील करंट रन रेट पाहिला 32 आहेत, नो बॉल 2. टोटल स्कोअर पाहूया. संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. 2 चौकार 1 षटकार, नो बॉल, टोटल रन 16. स्ट्रायकर एंडला मनीष पाटील. हो लाईन पाहिली, स्लो होता, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. 2 धावा वेगानं पळून काढतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल आणि या 2 धावेनं संघ पोहोचलाय. एकूण धावा 18. 5 षटकांचा पूर्वार्ध. गावदेवी 11 तलेगाव विरुद्ध अनुज इंटरप्राइजेस जे हनुमान दापोली. सुमित पाटील पुढचा चेंडू, राऊंड विकेट, खोदून काढतोय, मिड ऑफच्या वरून चेंडू चाललाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवलाय, जरूर गुड फिल्डिंग. संपूर्ण झोकून दिलं, चेंडू अडवण्यासाठी ती तयारी दाखवली. मनीषनं तेवढ्या वेगाने धावा सुद्धा पूर्ण केल्या आणि जरूर धावा मिळतील 2. तर संघ पोहोचला. टोटल रन्स पाहूया 20 वर. वैयक्तिक योगदान मनीष 2 चेंडूमध्ये खेळतोय 4 वर. आणखीन एक खोदून काढलाय, संधी होणार का, फिल्डर पोहोचतोय, ओ गुड कॅच आणि हा मिळेल पहिला धक्का. एकूण धावा असताना धाव फलकावर 20. बाद झाला फलंदाज मनीष पाटील, कॅच आउट. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांतला आपण तिथे पाहिलं. प्रशांत जितेकरनं हा झेल टिपला सुमितच्या गोलंदाजीवर. सुमित पाटीलला आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स पाहिले तर त्यांनी 6 चेंडूमध्ये 1 नो बॉल होता आणि षटकामध्ये आपण विचार केला तर 20 धावा आल्यात. 1 विकेटसुद्धा मिळाली, 1 नो बॉल, 2 चौकार, 1 षटकाराचा समावेश. बॅटिंग करत असताना भावेश पाटील मैदानावर खेळतो. नवीन फलंदाज सरकेल गावदेवी 11 तळेगाव संघासाठी. विनायक कडू सरकलाय क्रमांक 3 वर. विनायक कडपेला आपण पाहतो, न्यू बॅट्समन. तर नवीन गोलंदाज झालाय निश्चल जितेकर. निश्चल जितेकरला पाहतो ओव्हर नंबर 2. 20 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. भावेश पाटील तिथे सेट आहे, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिले. पहिल्या फेरीतील ही लढत आपण जरूर पाहतोय.
निश्चल जितेकर ओव्हर नंबर 2. मागचा गडी बाद झाला. 3 मध्ये वैयक्तिक 4चं योगदान दिलं. प्रशांत जितेकरनं लॉंग ऑनला जो झेल टिपला अप्रतिम होता. रनिंग कॅच म्हणता येईल त्याला आणि तिथे सुमितला मिळाली सफलता. विनायक कडपे भावेश पाटील स्ट्रायकरेनला खोलात टाकलाय चेंडू. एक धावेसाठी निघालेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. ऑन साईडला तो वेगाने आला आणि धाव मिळेल 1. धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहूया. संघ पोहोचलाय 21 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप ठेवा, थोडा स्पीडअप. विनायक कडपे गावदेवी 11 तळेगाव संघाकडून. ताकदीचा प्रचंड वापर. लॉफ्ट करतोय. लॉफ्ट स्ट्रोक आणि विनायक कडपेनं डावाची सुरुवात करतोय आपल्या या अनोख्या फटक्यानं. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर आता आपण जरूर पाहूया. वेगाने पुढे सरकलाय बघा. उभा राहिला, जाग्यावरून फटका खेळला आणि आपल्या मनगटी ताकदीच्या सहाय्यानं या 6 धावा मिळतील. तर वैयक्तिक 6नं अकाउंट ओपन केलं. संघ पोहोचला बॅटिंग करताना 27 ऑन बोर्ड. विनायक कडपेला पाहतोय. भावेश पाटील त्याला साथ देतोय. वैयक्तिक 5 मध्ये 16वर तो खेळतोय, ज्यामध्ये 2 चौकाराचा समावेश, 1 षटकार सुद्धा आहे. निश्चल जितेकर आतापर्यंत 2 चेंडू 7 धावा दिल्या. सुमित पाटीलचं षटक पाहिलं 20 धावा देत 1 विकेट. राऊंड विकेट. हा चेंडू लाईन पाहिली. स्लिपकडे टॅप करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्न फसलाय. सिंगल मिळेल. 2 चेंडूचा सामना केला. 7 वर पोहोचला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 28. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना गावदेवी 11 तळेगाव बॅटिंग करतोय. मागच्या सामन्यामध्ये टार्गेटचा विचार केला तर पोदी संघाने धावा बनवल्या होत्या 54-55चं टार्गेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. वॉटर स्ट्रोक. क्लासिक शॉट. डीप पॉइंटकडे बघा. काय फुटवर्क होतं, काय टायमिंग होतं. वॉटर टायमिंग. भावेचा हा फटका जरूर 4 धावा देऊन जाईल. डीपकडे कोणी नव्हतं आणि गॅपमध्ये जो फटका खेळायचा होता परफेक्टली कनेक्शन झालं. संघ पुढे सरकेल. पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बघितलं आपण हा रिप्ले. अप्रतिम फटका. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर संघाची धावसंख्या धावफलकावर 32 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत निश्चल जितेकर सिंगल षटकार, सिंगल आली. 4थ्या चेंडूवर चौकार पाहिला. 2 मध्ये 7 वर खेळतोय विनायक कडपे आणि आतापर्यंत 6 मध्ये 20 खेळतोय तो भावेश पाटील. ऑन साईडला पुन्हा एकदा डीप कडून जातोय प्रशांत. चेंडू पकडे. नकार दिला भावेशनं. 1 धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहिला 33. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलक मजबूत आहे. आघाडी जी करायची पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि निश्चल जितेकरचे षटक पाहिलं आतापर्यंत 5 चेंडू, एकही विकेट नाही आहे, एकही अवांतर चेंडू सुद्धा नाही आहे. ज्याप्रमाणे सुमित महागडा ठरला त्याने 20 दिल्या आणि निश्चल जितेकरचं हे षटक पाहतो अनुज इंटरप्राइजेस जे हनुमान दापोली. निश्चल जितेकर. शेवटचा चेंडू. ताकदीचा वापर. विनायक कडपे पुन्हा एकदा हल्ला चढवतोय आणि आपला दुसरा षटकार वैयक्तिक 13 वर तो पोहोचला आणि संघ वेगाने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर पाहूया. 2 षटकं संपली. हे षटक सुद्धा महागडं बघा. लाईन पाहिली. सहज ठोकते. 2 षटकार त्यांनी असेच दाखवले जे सहज ऑन साईडला आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये संघासाठी 3ऱ्या क्रमांकावर आले. चांगलं योगदान देतोय गावदेवी 11 तळेगाव संघ. 2 षटकानंतर या 2 षटकार आणि भावेचा 1 चौकार हे षटक ठरलं महागडं. 19 आल्या या षटकामध्ये. सरासरी आपण विचार केला 9.5 39 रन्स. विनायक कडपे 3 चेंडूचा सामना केला. 13 वर खेळतोय. भावेश पाटील त्याला साथ देतोय. 7 चेंडूचा सामना त्यांनी केला 21 वर. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला अशी धावसंख्या सुरू राहिली तर 95-97 होतील ऑन एन ॲव्हरेज पाहिलं. मात्र आता 2 पॉवर प्लेचे षटकं संपलेत. ओव्हर नंबर 3 आणि अनुज इंटरप्राइजेस
जे हनुमान दापोलीकडून आता कमबॅक करणं महत्त्वाचे. सुमित पाटीलच्या षटकामध्ये 20 आल्या, 19 आल्या निश्चल आणि ओव्हर नंबर 3 आपण जरूर पाहूया. प्रशांतला आपण जरूर पाहतोय, संघाचा प्रमुख फलंदाज आहे. 39 प्रशांत कांबळी इम्पॉर्टंट प्लेयर आहे. इथे प्रशांतला कमबॅक करणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आतापर्यंत एकच गडी बाद झाला, 39 धावा आहेत. पहिला चेंडू लॉफ करतो ऑन साइडला आणि इथे पॉवरफुल हिटिंग. भावेश पाटीलला आपण जरूर पाहिलं, आक्रमण तो जरूर करतो आणि या संघासाठी जी सुरुवात भावेशकडून पाहायला मिळाली ती अप्रतिम आहे. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार, वेगानं धावसंख्या मुसंडी मारेल आणि भावेश यासाठी ओळखला जातो. गावदेवी 11 संघ आपण पाहतोय, खूप चांगला क्रिकेट. टोटल रन्स पाहूया. संघ पुढे सरकला. स्लोअर 1 चेंडू लॉफ करतोय, कव्हर क्षेत्राकडे चेंडू चालला गॅप मधून, आणखीन एक चौकार. का बॅटिंग सूर्या, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावसंख्येचा आलेख पुढे सरकेल. आता संघ पोहोचलाय बघा. प्रशांत कांबळी कमबॅक करण्यासाठी शतक हाताळलं. ऑफ स्टंपवर लाईन पाहिली आणि ड्राईव्हच्या मार्फत सुरेख ड्राईव्ह, सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका होता, अप्रतिम. 4 धावा देऊन गेला. बॅक टू बॅक 2-4. संघ पुढे सरकेल. संघ वेगाने, धावसंख्या 47, 47 ऑन बोर्ड, 47 पोहोचलाय. प्रशांत कांबळी कमबॅक होणं आता महत्त्वाचे दापोलीला. स्लोअर 1 चेंडू सावध खेळला, इनसाइड सर्कल, फक्त टच केलं चेंडूला आणि भावेश बघा गुड बॅटिंग. 9 वर पोहोचला वैयक्तिक. 10 चेंडूमध्ये आता पोहोचेल तो 30 वर. ज्या पद्धतीनं पोदीच्या विनयनं बॅटिंग केली, थांबून खेळला, प्रतीक्षा केली आणि गोलंदाजावर हल्ले चढवले आणि तशाच पद्धतीने उपद्रव निर्माण करतोय तो भावेश पाटील. 10 मध्ये 30, 48 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध 2 आत करताना अनुज इंटरप्राइजेस हा दापोली संघ. प्रशांत कांबळी सुरुवातीच्या 2 चेंडूवर चौकार आले. हा डॉट आहे. विनायक कडपेला पाहते 2 षटकार लॉंग ऑन कडे त्यांनी पॉवरफुल हिटिंग केली आणि तो स्ट्रायकर एंडला. फुल टॉस चेंडू, बैठक स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक प्रयत्न मात्र चांगला आहे. फटकेबाजी चांगली सूर्य. बघा धावांची भूक या थोडी फील्ड रिप्लेसमेंटमध्ये चेंजेस केले. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेगला पाहतो, एक डीप लॉंग ऑन, मात्र एक थोडी मोठी गॅप सुद्धा. मात्र प्रशांत कांबळीनं थोडी रणनीती वेगळी आखली. क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीवर, हालचालींवर तो आता काम करतो. डीप कव्हरला पाहतो आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे बघा. म्हणजे आपण क्षेत्र पाहिलं तर लॉंग ऑफ पूर्ण खाली आणि एक मोठी गॅप आहे. फुटवाचा वापर, फटका चांगला आहे आणि क्षेत्र खाली असताना तिथे प्रयत्न झाले. रनिंग कॅच. आज प्रशांतने जे झेल टिपले नाही, इम्पॉर्टंट मनीषचा झेल टिपला आणि या वेळेला जो फलंदाज नडत होता गोलंदाजांना त्याच्या विरुद्ध मात्र प्रशांतनं ही आक्रमक सजावट बघा, झेल बाद. तिसरे षटक प्रगतीपथावर. प्रशांत कांबळी 2 मोठे फटके आले, त्यानंतर चांगला कमबॅक. रन रेट थोडा कमी झाला आता 70.29. 17ची सरासरी ठेवले. 49 पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. प्रशांत कांबळीनं आतापर्यंत 2 मोठे फटके आल्यानंतर जो कमबॅक करून दिला, 49 धावा, 2 गडी बाद. रोहन कडपे गावदेवी 11 तळेगावकडून. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतो. आज 10चा लॉट्स आणि पहिल्या फेरीतील सामना. भावेश कडून अपेक्षा जरूर होती, तो आपण पाहतो विनायक कडपे. आता रोहन कडपे आले. विनायकने 4 मध्ये वैयक्तिक योगदान 14चं पाहिलं. 2 षटकारानं त्यांनी डाव सावरलाय. नॉन स्ट्राईक रेंजला तो सुरक्षित आहे. मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क प्रशांत कांबळे. स्लोअर 1 ऑन साइडला खेळून काढते, दूरवरून चाललाय क्षेत्ररक्षक. सिंगल मिळेल. कमबॅक चांगलं प्रशांतसाठी कौतुक झालं पाहिजे. जरी 2 मोठे अटके आले त्यानंतर सेट 22ला त्यांनी बाद केला आणि केवळ या षटकामध्ये पाहिलं
तर त्याने 11 धावा दिल्या. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, कमबॅक चांगले. 11 धावा देत पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, 19, 11 आल्या. थर्ड ओव्हरमध्ये 3 षटकानंतर 50 रन्स कंप्लीट. गावदेवी 11 तळेगाव संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 धावा पूर्ण, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. सुमित पाटील पहिल्या षटकामध्ये 20 दिल्या. तो आला क्रमांक 4चं षटक घेऊन. समोर उभा आहे रोहन खडपे. खाली ठेवला चेंडू, डॉट बॉल. सुमितला हेच करावं लागेल. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी मार खाल्ला आणि आता दापोलीसाठी त्याचं कमबॅक होणं महत्त्वाचं आहे. 50 धावा दाफलकावर, 2 गडी बाद. सुमित पाटील राऊंड विकेटनं पुन्हा एकदा खोदून काढला. ऑन साईडला ड्राईव्ह करतो गॅपमध्ये. आज प्रशांत जितेकरनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पूर्ण लॉंग ऑन मिड विकेट एरिया तो कव्हर करतो. स्क्वेअर लेगला तेवढा वेगानं पळतो. जिथे चेंडू जाईल तिथे या आक्रमक क्षेत्ररक्षकानं सर्वांच्या नजरा खेचून आणल्यात. इम्प्रेस करतो आपल्या फिल्डिंगमध्ये. प्रशांत जितेकरला पाहते लॉंग ऑनला, लॉंग ऑफला प्रशांत कांबळे जो क्षेत्ररक्षणाची सजावट करतो. प्रत्येक चेंडूगणिक थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल, कारण ज्या आपण पाहतो विनायक कडपेने लॉंग ऑनला ते 2 षटकार मारले होते सुमितसाठी. या वेळेला ठोकतोय लॉंग लेग कडे. हा त्याचा 3रा षटकार आहे. बघा वैयक्तिक कोट्यामध्ये ज्याने डाव सांभाळला, 1 डाऊनला आला आणि अगदी आपल्या ताकदीनिशी खेळला, नावानिशी खेळला. गावदेवी 11 तळेगावसाठी त्यांनी जोखीम उठवली आणि हे जबाबदारीचं ओझं घेऊन तो आपला नैसर्गिक खेळ दाखवतोय. षटकारानं वैयक्तिक 3 षटकार त्याचे वैयक्तिक योगदान पाहिले तर पोहोचला. यावेळेला विनायक कडपे 5 मध्ये 20, 57 धावा, ज्यामध्ये भावेशनं एकट्याने योगदान दिलं होतं 32. आपण जरूर पाहूया. 5 मध्ये 20 वर खेळणारा सुमीची लाईन पगा चांगली होती. थोडा टप्पा बदलला, मात्र जेव्हा जेव्हा विनायकच्या शरीरावर चेंडू फेकलेत तेवढ्या ताकदीने त्यांनी बाहेर पाठवलेत. आतापर्यंत 6 मध्ये 20 खेळतोय विनायक कडपे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 57 धावा दाफलकावर. पुन्हा एकदा हा टॉस चेंडू कन्वर्ट केला. डीपकडे फिल्डर आहे, 1 धाव नकार देतोय. रोहन कडपेला सिंगलला दाफलक पुढे सरकेल. 4थं षटक प्रगतीपथावर. 58. सुमितनं चांगलं कमबॅक. या षटकामध्ये 1 षटकाराचा अपवाद सोडला तर सिंगल, 2 डॉट सुद्धा आहेत. चांगलं रिकवर केलं गोलंदाजी करताना सुमित पाटील. जय हनुमान आपण पाहतोय गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध हा फटका रोहनच्या बॅटमधून आलाय. 3 मध्ये 2 वर खेळत होता, सेट झाला. सुमितची लाईन पाहिली आणि हा परफेक्ट शॉट. ऑन साईडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6 धावफलक. बघा फुटवर्क तसंच उभा होता आणि टाईमला जज केलं आणि आपल्या ताकदीनं हा फटका खेळलाय. डीपकडे षटकार. या इनिंगचा जर विचार केला तर षटकार चौकारानं जास्त धावा वेगानं जमवल्यात. 4 षटकं संपली. धावा दाफलकावर 64, 64. तर पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. इन्फॉर्मेशन जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. तर वाजे आणि बोरले दोन्ही संघाच्या संघनायकांना इथून आम्ही कॉल करतो. वाजे आणि बोरले 2:20 झालेत. अजय स्मृती बोरले या नावानं हा संघ खेळणार आहे आणि एकूण स्कोर कार्ड 64, 64. आज सकाळपासून आम्ही तुम्हाला माहिती देतो पहिल्यांदा एवढ्या धावा जमवल्यात, मात्र आज दापोलीची झालेली कमकुवत गोलंदाजी. शेवटचं षटक असेल. 4 षटकामध्ये 20 आल्या. पहिल्या सुमितच्या 19 पाहिल्या. ते षटक महागडं ठरलं. दुसरं निश्चल जितेकर. पुन्हा एकदा कमबॅक करणारा प्रशांत कांबळे आला, त्यांनी 11 दिल्या. आणि पुन्हा एकदा आपण 4थ्या षटकामध्ये सुमित, तो पुन्हा महागडा ठरला. मात्र आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. विनायक कडपे 7 मध्ये 21, रोहन कडपे खेळतो 4 मध्ये 8. आणि शेवटचं षटक अनुजला आपण पाहतो. अनुज आलाय.
अनुज यंगस्टार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जबाबदारी, थोडा दबाव असेल कारण धावसंख्या मजबूत आहे. 64 धावा धावफलकावर आहेत. विनायक कडपे 7 मध्ये 21. पहिला चेंडू स्लोवर वन वेगानं खोदून काढला, डीप कडे चालला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतो आणि कठीण होतं पकडणं. मिळतील 4 धावा, संघ पुढे सरकला. टोटल स्कोर पाहूया 68. 68 धावा. चांगल्या सुस्थितीमध्ये लयबद्धपणा पाहायला मिळाला. फ्रंटफुटला आला, फुटवर्क वापरला, फटका बनवला आणि बघा तिथे प्रयत्न चांगले झाले. एका हाताने अडवण्याचं मात्र जरूर, फटका चांगला होता. टोटल स्कोर आता पुन्हा एकदा पोहोचला 68 वर. 8 मध्ये 25 खेळतोय विनायक कडपे. ऑफ स्टंपवरचा चेंडू, एसटी रक्षक स्लिपमध्ये साथ मिळत नाही. चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. थोडं बॅड लक आज दापोली. बॅटच्या स्वरूपानं ही धाव मिळेल. संघ पुढे सरकेल. चला, बोरले आणि वाजे यांच्यामध्ये होईल टॉस. फायनल कॉल आणि वाजे संघाला विनंती, रचित पाटील यांच्याकडून जर वेळेवर आला नाही तर ओव्हर्स बॉलची पेनल्टी असेल. तर 2 चेंडू संपले. धावा धावफलकावर 72. 9 मध्ये 29 खेळतो. अनुज सुद्धा महागडा ठरला. अनुजच्या या 2 चेंडूवर 2 चौकार. लॉंग स्टॉपला पाहिले, कव्हरला पाहिलं. पुढचा चेंडू अनुज फुल टॉस चेंडू लॉफ करतोय आणि थोडा पकडणं आता अवघड होतं. प्रशांत रेडी झाला होता. गुड बॅटिंग. संघ वेगाने पुढे सरकलाय. एकदा कौतुक झालं पाहिजे बॅटिंग करताना विनायक कडपे. टोटल स्कोर गावदेवी 11 तळेगाव. बघा हा चेंडू राऊंड विकेटनं लॉफ करतोय. पंचांकडे जरूर अपील आले. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. ऑन स्क्रीनला आपण चेक करूया. संघ मजबूत स्थितीमध्ये. चला, पॅव्हलियन मधून आवाज येता कामा नये. रिव्ह्यूचा लक्ष असू द्या. अंपायर रिव्ह्यू आहे का बाकी? तर संघ पोहोचला एकूण धावा धावफलकावर 76. थर्ड अंपायर तर 76. 76 धावा झाल्यात. अनुज ला आपण जरूर पाहूया. विनायक कडपे का बॅटिंग करतो. 10 मध्ये पोहोचला. 33. संघ मजबूत स्थितीमध्ये. 76. लगातार 3 बाउंड्रीज पाहिल्या. आणखीन एक फटका. दर्जेदार स्ट्रोक, बिग स्ट्रोक. हा आलाय षटकार. 11 मध्ये आता वैयक्तिक पोहोचलाय. संघ धावसंख्या मुसंडी मारत्या. अक्षरशः फलंदाजीनं केलेला हाकार. 22च्या पाठोपाठ बघा हा काय फटका होता बघा. सहज ठोकते. आज अगदी आपल्या नैसर्गिक खेळाचं उत्तम उदाहरण दाखवत असताना संघाची धावसंख्या 82. 82. 11 मध्ये 39 वर पोहोचला विनायक. 11 मध्ये 39. चांगले योगदान आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82 धावा. अनुजचं हे षटक सुद्धा लांब लचक ठरलं आणि आज खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं दापोलीकडून. अनुज 3 चौकार आले. त्यानंतर षटकार. 2 चेंडू बाकी आहेत. 82 झाल्यात आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावसंख्या आपण जरूर पाहतोय. 82 रन्स. 24 ला इव्हेंटची टीम काम करते. आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग गावदेवी 11 तळेगाव विरुद्ध अनुज इंटरप्राइजेस दापोली. 82 रन्स. विनायक कडपेला पाहतो. 11 मध्ये 39. रोहन कडपे 4 मध्ये 8 खेळला. त्याने 2 चौकार दाखवल्या. अनुज सुद्धा महागडा ठरला. अनुजनं 4 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत दिल्या. रन रेट पाहिलं तर 18ची सरासरी. चला मॅच ऑन ठेवा.
चला मॅच ऑन ठेवा. 11 मध्ये 39. विनायक खडपे गुड बॅटिंग पाहायला मिळाले. अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82 झाल्यात. ऑन साइडला आणखीन एक आक्रमण. फिल्डर तिथे रेडी. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी दाखवली वेगानं. व्हेरी क्लोज. 2 धावा पूर्ण. वैयक्तिक 12 मध्ये पोहोचला. 41. विनायक कडपे 84 वर धावसंख्या पोहोचली. गावदेवी 11 तळेगाव. गुड बॅटिंग. शेवटचा चेंडू फुल टॉप चेंडू कन्वर्ट केला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न जरूर झाले. थ्रो इथे चुकीचा. 2 धावा पूर्ण होतील. तर वैयक्तिक योगदान पाहूया. संघ पोहोचला. टोटल स्कोर कार्ड 86 धावा. 87चं टार्गेट 87. आणि एकटा नडला. 13 बॉल 43. एकदा जोरदार टाळ्या विनायक कडपेसाठी. डेंजर इनिंग. धोका आज त्याच्या माध्यमातून गोलंदाजांना दाखवला त्याने. 4 षटकार 3 चौकार. 13 मध्ये खेळला. 43 स्ट्राईक रन रेट पाहिला त्याचा तर 330. चला टॉस आपण करूया. बोर्ले आणि वाजे. तर बोर्ले संघाचे कॅप्टन या लगेच. टॉस आपल्याला करायचं. बोर्ले आलाय. चला वाजे आणि बोर्ले दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेक केली जाईल. चला सागरजी मांडवकर आपणास विनंती आहे आपण नाणेफेक संपन्न करा. चला टॉस जिंकला बोर्ले संघानं. पहिल्या फेरीमधील चौथा सामना सुरू आहे आणि सर्वाधिक टोटल पाहायला मिळते आहे ती फलंदाजी करत असताना तळेगाव संघाकडून धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 86 या मैदानावर धावा होताना दिसत नाहीयेत कारण स्पर्धा सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे आणि त्याच्यामध्ये मोठं योगदान खरं तर पाहायला मिळालं विनायक कडपे. त्याचप्रमाणे भावेश पाटील त्यानं 32 केल्या. विनायकनं 43 धावा केल्यात.
सपाटून मार खावा लागलाय तो दापोली संघाच्या गोलंदाजांना. सुमित पाटील 2 ओव्हर्स केल्या. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 34 धावा दिल्या. निहाल जितेकर त्यानं 19 खाल्ल्या. प्रशांत त्यानं 11. शेवटच्या ओव्हरमध्ये अनुज सर्वात महागडं षटक 22 धावा. साधारण गोलंदाजी राहिले ती दापोली संघाची, परंतु दापोली संघाकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. या संघाकडे पाहिलं तर स्ट्रेंथ आहे ती फक्त बॅटिंग. गोलंदाजी अजूनही कुमकुवत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि ते मान्य सुद्धा करावं लागेल, कारण आजकालच्या स्पर्धा खेळताना बॅटिंगच्या जीवावर आपण 1 सामना जिंकू शकतो, 2 सामने जिंकू शकतो, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये तरी एका चांगल्या संघाबरोबर टक्कर द्यावीच लागते. त्यामुळं बॉलिंग डिपार्टमेंटला लवकरात लवकर मात्र या संघाला सुधारणा करावी लागेल. मोठं टार्गेट सेटअप करण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुमित पाटील आणि प्रसन्न चितेकर. टार्गेट आहे 87 धावांचं. भरभक्कम धावसंख्या उभी राहिले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अभिजित कडपे तळेगाव संघाकडून सज्ज होईल. 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची. त्या मैदानावर धावा होतात असं नाहीये, परंतु इकडे मात्र बॅटिंग मधील सुद्धा आपली गुणवत्ता दाखवावी लागेल. पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय. सुमितनं व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जात आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना जिंकला होता मास्टर रोशी नाईक बेलदारवाडा उरण या संघानं. त्यानंतर RCC भगतवाडी कमाल केली. फ्लिक केला. रिशा सायन स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. फील्डमध्ये सिंगल मिळेल त्या ठिकाणी. पहिली धाव सुमितच्या बॅटमधून येत असताना. मागचा सामना आपण पाहिला, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली बापदेव पोधीला आणि त्यांनी मात्र कमाल केली. एक चांगला संघ या स्पर्धेमधून बाहेर काढला. तो मास्टर ऋषी नाईक गोवटने हा संघ सुद्धा बाहेर गेलाय, परंतु मास्टर ऋषी नाईक बेलदारवाडा संघ या स्पर्धेमध्ये अजूनही आहे. ओ लॉफ्ट केल्या बॉलला, जास्त उंच गेलाय. संधी आहे रोनला. इकडे मात्र झेल टिपलाय. पहिला धक्का खातही उघडू दिलं नाहीये. प्रसन्न जितेकरला 0 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला पहिली सफलता मिळवत असताना गोलंदाज अभिजित कडपे. फर्स्ट विकेट डाऊन. 87 धावांचं दडपण आहे आणि त्यामध्ये दडपण मी तर म्हणेन तो प्रेशर, अंडर प्रेशर तुम्ही बॅटिंग कराल तर तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. भले मागच्या सत्रामध्ये काय झालं हे विसरून तुम्हाला कार्य करावं लागेल. फॉरगेटिंग इज अन आर्ट. झालं गेलं गंगेला मिळालं. आपली स्ट्रेंथ बॅटिंग आहे आणि ती बॅटिंग मात्र दापोलीला दाखवावी लागेल. मोठा संघ आहे. गोलंदाजी आज खराब झाले या संघाची, परंतु जर तळेगाव संघ शाहीशी करू शकतो तर आपण सुद्धा करू शकतो. हा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानामध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी 2 गुणवान फलंदाज या टीमचे सुमित पाटील आणि प्रशांत कांबळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पांड्या एक चांगला लेदर क्रिकेटर आहे, त्यामुळे तंत्रशुद्ध फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते आणि 2 फलंदाजांना मात्र भागीदारी सुद्धा रचावी लागेल. अधिकाधिक वेळ या दोघांनी जर खेळपट्टीवर घालवला तर नक्कीच या धावा चेस सुद्धा करू शकतील. पाहूया पुढे काय घडते. अभिजित कडपे तयार. सफलता मात्र प्राप्त झाली मागच्या बॉलवर. सोडून दिला हा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंच सचिन कडुसरी इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 3 वर. 3 रन्स. जेव्हा सुरुवात झाली होती सुमित पाटीलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, म्हणजे पॉवर प्ले मध्ये 39 धावा केल्या होत्या आणि निदान त्याच 30 ते 35 धावांच्या आसपास तरी पोहोचावं लागेल या संघाला. आडव्या पॅटर्न ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. पांड्याच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. कमाल स्ट्रोक ऑन साइडला. सुपर पॉवर जनरेट केली आणि पहिला मोठा फटका. गरज आहे सुरुवातीपासूनच याच फटक्यांचं सातत्य मात्र राखावं लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रन. झेल टिपलाय. फलंदाज बाद. मोठी विकेट या मॅचची. प्रशांत पांड्या यावेळेस मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का दापोलीला.
थोडंसं संयम बाळगणं सुद्धा फार गरजेचं आहे. चांगला लेदर खेळतो, पेशन्स सुद्धा फार महत्वाचे आहेत, कारण बऱ्याच अंशी संघ या दोन फलंदाजांवर निर्भर सुद्धा आहे. पांड्या असेल, सुमित असेल, दोघांना लॉंग इनिंग्स खेळणं, भागीदारी करणं फार गरजेचं. एक षटकार जरूर आला होता, सुरुवात झाली होती, परंतु कुठेतरी संयमाचा अभाव मात्र प्रामुख्यानं जाणवला आणि त्याचमुळे आपली बहुमूल्य विकेट बेजबाबदारपणा मी म्हणेन, रिस्पॉन्सिबिलिटीज घेतली नाही या मॅचमध्ये पांड्यानं आणि तो मात्र बाद झालाय. अमन पाटील इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये. अनेक यंगस्टर्स तुम्हाला पाहायला मिळतील या संघाकडून. नेक्स्ट मॅच मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील यांचे या ठिकाणी आगमन आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक जगतामध्ये नाव फेमस आहे चॅम्बो प्रफुल्ल पाटील. चांगला बॉल यावेळेस मात्र खोलात टाकला होता, बुंध्यात टाकला होता नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी अभिजित कडपेनं हा चेंडू. कोणतंच प्रत्युत्तर देता आलं नाहीये, सावधानतेनं डिफेन्स करणं भाग पडलं हे गरजेचं असतं. एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा द्यावाच लागतो एखाद्या फलंदाजाला, कारण प्रत्येक चांगल्या चेंडूवर तुम्ही स्ट्रोक्स नाही खेळू शकत. हो, हुकचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते आणि या सिरीज अपील स्वीकारले. अमन सुद्धा 0 बरबाद. 3 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये, मर्यादा स्पष्ट केल्यात आणि उणीवाद दापोली संघाच्या फलंदाजी मधल्या इकडे स्पष्ट होत असताना अभिजित कडपेची सुपर डुपर ओव्हर पाहायला मिळाले. हॅट्रिक कंप्लीट केले. धावफलकावर दापोलीच्या 3 गडी बाद, 9 धावा. खराब सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. 2 वाईड बॉल, 1 सिंगल आणि 1 षटकार, म्हणजे काय 4 चेंडू निर्धाव केलेत या ओव्हरमध्ये. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. एकतर 87 धावा, असं नाही चेस होऊ शकत नाहीये, तिकडे सारं काही शक्य आहे, परंतु डॉट बॉल तुम्हाला या मॅचमध्ये खेळणं गुन्हा ठरू शकेल. नवीन फलंदाज प्रशांत जितेकर. एक चांगली जोडी आता मात्र मैदानावर पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला फलंदाज येत असताना, परंतु सुमित पाटील हा खेळाडू या मॅचमध्ये काय करणार यावर मात्र संपूर्णपणे दापोली संघाचा डोलारा उभा आहे. कारण हा खेळाडू असा आहे, आजपर्यंत अनेक वेळेला लॉंग इनिंग्स अर्धशतकी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. टॅलेंटेड प्लेअर आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक, 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि दुसरा डीप स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आलाय. दुसरं षटक घेऊन शुभम मांडे. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय मिड विकेटच्या वरतून. सुमित पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. ताकद आहे या खेळाडूची आणि या खेळाडूवर निर्भर असेल. आता मात्र 3 फलंदाज बाद झाले. थोडासा घाई नडली ती पांड्याला, कारण तो एक लॉंग इनिंग खेळू शकला असता, परंतु आता मात्र जबाबदारी संपूर्ण आली ती एकट्याच्या खांद्यावर. जरूर प्रशांत जितेकरची साथ त्याला मिळणं गरजेचं आहे, परंतु सुमित पाटीलला लीड करावं लागेल या मॅचमध्ये. हा खेळाडू जोपर्यंत असेल तोपर्यंत दापोली संघाच्या विजयाच्या चान्सेस मात्र असतील. चला चेंडू द्या. चला आल्यानंतर आपण परत घेऊ जर उशीर होत असेल तर. यानंतरची मॅच आहे बोर्ले आणि वाजे. बोर्ले संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वाजे संघ आपण खेळाडू कक्षाकडे या सगळे स्क्वॉड घेऊन, जेणेकरून आपल्याला मॅच लगेच चालू करता येईल, कारण आज उशिरानं चाललोय आपण. खरं तर या स्पर्धेमध्ये रोजच मॅचेस कंप्लीट करण्याचा मोठा टास्क असतो आमच्याकडे. पहिल्या दिवशी 5च सामने झालेत. बामणडोंगरी आणि टेंबिवली हा सामना बॅलन्स आहे. त्या सामन्याचं पुढे काय होणार आहे कोणालाच माहिती नाहीये. टॉप एज बॉल हवेमध्ये, संधी आहे. ही विकेट मिळाली तर अर्धी मॅच खिशात. यस इट इज. मॅचची सगळ्यात मोठी विकेट सुमित पाटील टिपाट. धाबे दणाणले असतील आता मात्र दापोली संघाचे. खूप सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपलाय. विशाल कडपेनं मॅचेस फिरवले.
कठीण होता जरूर हा झेल, बराच उंच होता, बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. मॅचची सगळ्यात मोठी विकेट. आता फार कठीण होईल. 87 चेस करायचे आहेत आणि आता मात्र सुमित सुद्धा परतल्यानंतर आता दडपण स्पष्टपणे जाणवेल. शुभम मांडेला मात्र सफलता मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. पांड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलं. षटकारानंतर आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी गेला. त्यामुळे 5 ओव्हर्स करत सुमितलाच खेळणं गरजेचं होतं, परंतु पेशन्स, त्याच बाबतीमध्ये मी मगाशी चर्चा करत होतो, संयम फार कमी आपल्या फलंदाजांकडे. संयमानं बॅटिंग करणं गरजेचं. षटकारानंतर एखादी सिंगल आली, डबल आली तरी सुद्धा गोलंदाज चुका करतात पुढच्या चेंडूंवर, पण आपणच थोडासा बेजबाबदारपणा दाखवला तर मात्र संघाला अडचणीमध्ये आणत असतो. समीर जितेकर येतात. फाईन लेगकडे हा चेंडू थोडासा वळवण्याचा प्रयत्न, सिंगल प्राप्त झाले. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोर कार्डवर लागला त्या 16 धावा. प्रशांत जितेकर चांगली फिल्डिंग आज केले, नेहमीच त्यांची पाहायला मिळते. आज बॅटिंगची गरज आहे. चांगले स्ट्रोक्स घेऊ शकतात मैदानामध्ये. सध्या थोडासा संघ आपण पाहिला तर अडचणीमध्ये आहे, त्यातून मार्ग काढावा लागेल. हो, फ्लाइट डिलिव्हरी होती, थोडासा धीम्या गतीनं आलेला हा चेंडू. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे, एकच जाव. सिंगल रन. प्रयत्न करावे लागतील, कसोशीनं प्रयत्न करावे लागतील. अशक्य असं काहीच नाहीये, परंतु ते शक्य होणार आहे. पहिल्यांदा आपण मनामध्ये हारतो. हे मनानं सांगितलं पाहिजे की होय, हे आम्ही करू शकतो, या धावा जरूर जास्त आहेत, परंतु ती लढण्याची तयारी मात्र आमची आहे. ऑन साइडला फटका चांगला, गॅप मध्ये बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर जितेकर यांच्या बॅटमधून येतोय षटकार. बॅटिंग ऑर्डर स्ट्रेंथ आहे खरं तर या टीमची. सुरुवातीपासूनच प्रसन्न असेल, सुमित असेल, पांड्या असेल, प्रशांत असेल, समीर असेल, बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, परंतु गोलंदाजी हा सध्याच्या घडीला त्यांच्यासाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये काहीसा खाली राहणारा हा चेंडू मात्र उमगलाच नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 23 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये 39 धावा होत्या, त्यामुळे 16 धावा कमी पडल्यात. खरं तर तळेगावपेक्षा पुढे वसूल कराव्या लागतील, परंतु तिसरं षटक मात्र प्रशांत कांबळेनं चांगलं टाकलं होतं. 11 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 36 धावा खाल्ल्या होत्या. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय भावेश. प्रयत्न करावेच लागतील या मॅच मध्ये. रिझल्ट काय येईल याचा विचार करू नका. जय पराजय, हार जीत या गोष्टी होत राहतात, परंतु मॅच संपल्यानंतर आपण स्वतःला एकच प्रश्न केला पाहिजे की खरंच या मॅचमध्ये मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केलाय का, मी माझे 100% दिलेत का या मॅचमध्ये. आणि त्याचं उत्तर होय असेल तर मग पराभूत झाला असाल तुम्ही तरी सुद्धा त्याची चिंता नसते, कारण तोच आत्मविश्वास मला पुढच्या मॅचेसमध्ये मात्र जिंकून देण्याची एक खात्री जमा करतो. ड्राईव्ह केलाय समोर, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल ट्रॅव्हल होते. एक टप्प्यानिशी साइड स्क्रीनच्या वरतून चेंडू सीमा पार 4. प्रशांत जितेकर यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. दापोली संघ शेवटपर्यंत लढणारा संघ आहे. जरूर थोडीशी अवस्था सध्याच्या घडीला नाजूक आहे, परंतु शेवटपर्यंत लढायचं, स्ट्रगल करायचा संघर्ष त्यांच्या 5वीला पुजलेला आहे. त्यामुळं भले समोर कितीही मोठं आव्हान असलं तरी शेवटपर्यंत मात्र लढत राहायचं हा बाणा त्यांचा नेहमीच आम्ही पाहिलाय मैदानामध्ये. क्रॉस पाटेड यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने बॉल निघून गेलाय. पहिली धाव वेगानं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरीही कंप्लीट. कदाचित सुरुवातीपासूनच जर फास्ट रन घेतले असत्या तर तिसऱ्याचा इकडे प्रयत्न करता आला असता. 2 धावा मिळाल्या.
या 2 धाब्यानं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29-29 या आकड्यावर. हळूहळू धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. 16 बॉलमध्ये अजून 58 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये मोठे स्ट्रोक्स यायलाच हवेत. चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. फुल लेंथ होता यावेळेस मात्र थोडासा फ्रंट फुटला आला होता आणि अक्षरशः खोलात पडला हा चेंडू. चान्सच नव्हती प्रशांतकडे. डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाज भावेश पाटीलचं. या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर कार्डवर 29 धावा आहेत. 2 मोठे स्ट्रोक्स तरी बनवावे लागतील प्रशांतला. ओ यावेळेस ड्राईव्ह केलाय. पाहूया लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे. ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय त्या ठिकाणी रोहितनं आणि फलंदाज होईल बाद. प्रशांत चितेकरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागलाय तो दापोली संघाला आणि आता थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. विकेट नंबर 5. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. रणांगणामधून माघारी फिरले सैन्य अर्ध. पंकजनं त्या ठिकाणी झेल टिपलाय. खूप सुंदर असा झेल. सुरुवातीला थोडासा पुढे होता कदाचित तो सीमारेषेच्या आणि त्यानंतर मात्र उंच उडी मारत बागून त्यानं झेल टिपला. नवीन बॅटर साजन घरत येतोय. सफलता प्राप्त झाली ती भावेश पाटीलला. ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कांचनजी पालकर यांचं शुभागमन झाले. स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडला वळवला. मिड विकेटला वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. साजनचा फटका. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. खरंच गरज होती का या धावेची हा प्रश्न विचारला जाईल. नाहक गडी गमावलाय. परतावं लागेल समीर जितेकर यांना. ही फार धोकादायक रन होती. रिस्क घेतली गेली. ही रन कंप्लीट होणं फार कठीण होतं. चान्सेस मी तर म्हणेन 1% होते ही रन्स कंप्लीट करण्याची. जर थ्रो खराब असता आणि कलेक्ट करता आला नसता तर कुठेतरी ही धाव होऊ शकली असती. परंतु इकडे समीर जितेकर चांगली बॅटिंग करतात. एक षटकार आला होता आणि चांगले स्ट्रोक्स खेळू शकले असते. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. चला संयोजकांना विनंती आहे आपण पाण्याची व्यवस्था करा. सातच धावा दिल्या या ओव्हरमध्ये भावेश पाटील आणि संपूर्ण या मॅच मध्ये बलाढ्य मजबूत स्थितीमध्ये संघ तळेगाव पाहायला मिळेल. दोन ओव्हर्समध्ये 57 धावांची आवश्यकता. 57 रिक्वायर्ड. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फारशा धावा आलेल्या नाहीयेत. 10च्या सरासरीनं धावा जमा केल्या. 30 धावा निदान पहिल्या 2 ओव्हर्समध्ये येणं गरजेचं होतं. 3 ओव्हर्समध्ये 15-16च्या सरासरीनं पुढे जाणं गरजेचं होतं. तर कुठेतरी शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये परंतु विकेट सुद्धा राहिलेल्या नाहीयेत. चला स्पीडअप करा प्लीज.
मनीष आलाय गोलंदाजीसाठी चौथं षटक 2 ओव्हर्समध्ये 57 थोडंसं अशक्य असेल लक्ष. चिन्मय ऑन स्ट्राईक 8व्या क्रमांकाचा फलंदाज. परंतु संधी आहे 2 ओव्हर्समध्ये बॅटिंग मिळाले, कारण टॉप ऑर्डर जर चांगला खेळला तर तळाच्या फलंदाजांना बॅटिंग मिळत नाही. परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चमकण्याची संधी आहे. चांगले स्ट्रोक्स खेळून नक्कीच पुढच्या काही सामन्यांमध्ये वरच्या क्रमांकावर येण्याची शक्यता संधी मिळू शकते. ओ यावेळेस समोरच्या दिशेला लॉफ्ट केले बॉल, लॉंग ऑफचा फिल्डर समोर आलाय, साईड स्क्रीनच्या समोर जेल टिपलाय, फलंदाज बाद, चिन्मय बाद. पंकजनं आणखीन एक झेल टिपलाय. आज आलेले प्रत्येक झेल टिपलेत. चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळालंय संपूर्ण मॅच मध्ये. नवीन बॅटर अनुज येतोय. चला थोडं स्पीडअप करा तळेगाव संघ, वेळ नाही आपल्याकडे. ओ यावेळेस फिरून स्ट्रोक कन्वर्ट केला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं, भरधाव वेगाला क्षेत्ररक्षक जाऊन धडकलाय काळ्या पडद्याला आणि बॉल सीमा पार 4. चौकार मिळतोय आणि चौकारांना टीमची टोटल 34 या आकड्यावर. अनुज 9व्या क्रमांकाचा फलंदाज, पण त्याच्या बॅटमधून 4 रन. मनीष पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी पार्क वर शॉर्ट रनअप आहे. ओ फिरून खेळला, पुन्हा एकदा दिशा दिले, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळं एकच जाव. चिकी फटके खेळतोय सध्याच्या घडीला तो. सिंगल मिळेल. धावसंख्या 35 वर 35. इथून लक्ष प्रचंड दूर आहे, परंतु आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवावं लागेल फलंदाजांना. साजन ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर झालंय. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्प्यानिशी 4 धाबांकरता चौकार. लॅफ्ट मऊथ विकेटनं गोलंदाजी करतोय, थोडासा अँगल बनवून आणि ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फटका मात्र सजवला गेला. सुपर टायमिंग जुळवलं गेलं आणि म्हणूनच 4 मिळतात. थोडंसं पराभवाचं अंतर जरूर या धावांनी कमी केलं जाईल. मनीष लेफ्ट मऊथ विकेट, नेक्स्ट बॉल. पुढे सरसावत हा फटका, परंतु स्ट्रेट टू द पंकज त्या ठिकाणी होते आणि झेल टिपलाय. कदाचित तिसरा झेल असेल. सगळे आलेले झेल आज तळेगाव संघाच्या खेळाडूंनी टिपलेत आणि स्पर्धेचे आयोजक इन ऍक्शन पाहायला मिळतील. वाजे संघ आणि त्यांची लढाई आहे ती बोरले संघाच्या विरोधामध्ये. सध्याच्या घडीला हे नाव मोठं चर्चेत आहे. चॅम्बो मोठा फॅन्स वर्ग सध्याच्या घडीला गोळा केलाय प्रफुल्ल पाटीलनं. व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खेळताना दिसतो. खास करून नुकतीच आसरेवाडीची स्पर्धा गाजवली. गोलंदाजांना अक्षरशः धो धो धुतलेत. भारत सिरीज जवळजवळ बऱ्याच वेळेला कांचन माहिती आपल्याला भारत सिरीजचे पॉइंट्स किती असतात. 195 किती बरोबर. एवढे पॉइंट्स ना मॅन ऑफ द सिरीज त्यानं घेतले, आसपासही कोणी नाही. कवर्सला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय, 2 रन्स मिळतील. ओ इकडे मात्र बॅकअप नाहीये, कदाचित तिसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि हा सुद्धा ओव्हरथ्रो तसाच होता. 3 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज दापोली संघाकडून खेळपट्टीवर आहेत.
मोठं टार्गेट सेट केलं होतं 87. आज बॉलर सगळेच महागडे ठरलेत. दिनेशला पाचारण करण्यात आले. खरं तर 5 गोलंदाजांचा वापर करण्यात आलाय कारण ते आश्वस्त आहेत. त्यांना माहिती आहे इकडे मात्र या धावा थोडेसे अशक्यप्राय आहेत, त्यामुळे आपल्या गोलंदाजांना सुद्धा चांगला सराव मिळू शकतो. एक चांगला निर्णय. 45 धावांची गरज आहे. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. झेल अलगद सोडलाय. हा पहिला झेल सुटताना दिसला तळेगाव संघाकडून. 1 रन मिळाली. आता ही विकेट जर गेली तर शेवटचा खेळाडू आतमध्ये येईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 8 फलंदाज गमावले. दापोली संघानं विजयापासून बराच दूर, जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब केले ते तळेगाव संघानं. सुपर बॅटिंग आज त्यांची पाहायला मिळाले आणि गोलंदाजी सुद्धा. सोडून दिलाय हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पण तेच सांगत असताना वाईट बॉल. 1 अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चला बोरले संघ बी रेडी. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. नो एक्सक्यूज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कनेक्शन होताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड विकेट वळवलंय बॉलला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतील मॅच ऑफिशियल्स. मोठं धावसंख्येचं टार्गेट. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांनी सुद्धा हाराकिरी पत्करली. इकडे प्लेसमेंट ऑन साईडला. मिड विकेटकडे येत असताना 1 रन मिळेल आणि एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटल 49. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. बोरले संघ बी रेडी. लास्टचा चेंडू आहे. शेवटचा बॉल आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्या. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो तळेगाव संघानं. अभिनंदन तळेगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा 12 मॅचकडे आपण जाऊया. 13 बॉलमध्ये 43 धावांची इनिंग साकारणारा विनायक कडपे ठरलाय या मॅचचा 12 मॅच.